10 संघांचा समावेश आपण पाहिला। दैसर संघाने बाजी मारली। गावदेवी दैसर संघ दमदार खेळ कालच्या दिवसामध्ये राहिला। आज देखील 10 नामांकित संघ आपल्याला पाहायला मिळाले। आज अगदी चित्तथरारक सामने आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात। मागच्या मॅच मध्ये 1 बॉल 5 ची आवश्यकता असताना षटकार टोकला आणि सामना आपल्या बाजूने टर्न केला। तो जय वागेश्वर देसाईने हिमांशू त्या मॅचचा नायक ठरला होता आणि आता मात्र लढाई पाहायला मिळेल ती अर्थातच एका बाजूने एकड़पाड़ा संघ गावदेवी एंजल 11 एकड़पाड़ा आणि विरोधात जय वागेश्वर देसाई। तर मान्यवरांचा आपण यथोचित सन्मान करणार आहोत। मी भोईर सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करायचा आहे। आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय जनार्दनजी पाटील किरवलीचे शेकापचे झुंजार कार्यकर्ता त्यांचा हा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय। बहुमूल्य वेळ ह्या स्पर्धेसाठी त्यांनी दिला त्याबद्दल त्यांच्या मनाच्या अंतःकरणापासून आपण मनापासून नक्कीच आभार व्यक्त करतो। त्यानंतर सन्माननीय सोपानजी पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। तर मी सुनील पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य तुर्ब्याचे त्यांना देखील विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करायचा आहे। क्रिकेट खरं तर ह्या व्यक्तिमत्वांच्या नसानसामध्ये आपण पाहतो। आमचे ग्रामस्थ असतील जे नियमित क्रिकेटसाठी पाठबळ देत असतात, ज्यामध्ये आमचे फॉर्मल कॅप्टन तुर्बे टीमचे। तर जाऊया मॅचच्या दिशेने देखील आलेल्या मान्यवरांचा हा यथोचित सन्मान आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये आणि त्यानंतर लगेचच आपण मॅचच्या दिशेने जाणार आहोत। द्वितीय फेरीतील द्वितीय लढत एका बाजूने एकड़पाड़ा आणि विरोधात देसाई संघ। दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा। पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मयूर, तर स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज साहिल गायकर आणि सोबतीनं मंगेश गायकर मागच्या मॅचचा हिरो। पहिला चेंडू फटका फसला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाव दी बॉल, यष्टीरक्षकाने पकडला झेल आणि या मॅचची गोल्डन विकेट पहिल्याच बॉल वरती रॉयल डकचा शिकार शून्यावरती परतलाय साहिल। बॅक टू द डगआउट। मध्ये बाद झाला होता आणि ह्या मॅच मध्ये त्याच्याकडनं जास्त अपेक्षा होती। प्रतिस्पर्धी बलाढ्य संघ आहे, त्या संघासमोर मोठं लक्ष गरजेचं आहे। 3 षटकामध्ये किमान 40च्या आसपास धावा बनवावे लागतील, कारण की मागच्या मॅच मध्ये तब्बल 72 धावसंख्येचा पाठलाग या संघानं यशस्वीपणे केला होता। त्या संघासमोर मोठं लक्ष जरूर बनवावं लागेल। 2 तगडे संघ, या दोन्ही संघांनी आज मात्र विक्रम साधला ह्या स्पर्धेमध्ये। दरम्यान हा चेंडू आगळ्या वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता, बेसबॉल शॉट ज्याला आपण म्हणतो तसा काहीचा प्रयत्न जिशानचा राहिला आणि जिशान देखील बीट झालाय। आता वेग आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजचा, कारण की जेव्हा सुरुवातीलाच पहिल्या बॉलवरती विकेट मिळवतो गोलंदाज तेव्हा त्याचा आत्मविश्वास दुणावलेला असतो आणि त्या आत्मविश्वासाने जेव्हा तो गोलंदाजी करतो तर त्याचा रिदम एक आगला वेगळा पाहायला मिळतो आणि सोबतच वेग देखील त्याचा आपल्याला प्रचंड पाहायला मिळतोय। तो वेग भन्नाट आपण पाहतोय मयूरचा। ओव्हर द विकेट ना पुढील बॉल प्रहार करायचं होतं, एज लागली आहे बिहाइंड द विकेट, फाईन लेगला चकवा देऊन चेंडू डीप मध्ये चाललाय आणि हा म्हणता चेंडू सीमा पार, दमदार चौकार। वेळ आपल्याकडे खूप कमी आहे, मॅचेस आपल्याला अगदी वेगाने कंप्लीट करायच्या आहेत। अवधी जर पाहिला तर आता 3:45 मिनिटाचा अवधी झालाय। चांगला फटका आहे ऑन साइडला डीप मधून, स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पुढे सरकेल तोपर्यंत अवधी एकच धाव। एखादा मयूरचा आपण पाहतोय। आतापर्यंत सुरुवात खूप चांगली होती, परंतु एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला। फटका फारसा चांगला नव्हता, परंतु नशिबाची साथ बेमाने एकड़पाड़ाच्या बाजूने पाहायला मिळाली आणि बिहाइंड द विकेट तो आपल्याला चौकार पाहायला मिळाला। स्ट्रायकिंग एंडला आता उशिरानं मंगेशला पाहतोय। मंगेशसाठी हा चेंडू, इथे मात्र बॅकफूट पंच आपल्याला पाहायला मिळाला। डीप मध्ये धावतात क्षेत्ररक्षक, त्या ठिकाणी चेंडू निघून जाईल तो सीमारेषा पार, पंचांचा इशारा येतोय, चौकार।
आपण विचार केला तर अजून 3 ते 4 सामने कदाचित कव्हर करायचे, 4 सामने कव्हर करायचे आहेत, जे एक मेगा फिनाले देखील आपल्याला कव्हर करायचा आहे. उर्वरित 2 विजेत्यांमध्ये आपण ड्रॉ करू, जो संघ पुढे सरकेल आणि उर्वरित संघ मात्र जो शेलारपाडाशी फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल. तर शेलारपाडा संघ आपले जे खेळाडू कुठे असतील तर त्यांना इन्व्हाइट करा, जेणेकरून आपल्याला आता वेळ जास्त वाया घालवता कामा नये. चांगला चेंडू खाली राहिला. ह्या अगोदर बरेचसे चेंडू आपल्याला उचली घेताना पाहायला मिळाले आणि ही खेळपट्टी अशाच पद्धतीने योगदान देताना आपण कालपासून पाहिलंय. एका षटकाचा खेळ संपला. 9 धावा धावफलकावरती. महत्वपूर्ण फलंदाज साहिल लवकर बाद झाला. त्यानंतर आता मोर्चा सांभाळलाय तो जिशान आणि सलामीर फलंदाज एका बाजूनं जो साथ देतो मंगेशला आपण पाहतोय. मंगेश गत वर्षापासून चांगल्या टच मध्ये आहे, कारण की सुरुवात त्यानं जेव्हा टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला केली तेव्हा अतिशय चांगल्या फॉर्मात होता. त्यानंतर 1-2 वर्ष कदाचित जास्त सराव देखील नव्हता, सातत्यानं मॅचेस साठी देखील तो येत नसायचा, परंतु गत वर्षापासून पुन्हा एकदा त्याची ती लय आपल्याला पाहायला मिळते आणि आजच्या दिवसामध्ये मात्र त्यानं निश्चितपणानं सलग कामगिरी देखील केली. सलग 4 चेंडू 4 षटकार त्याच्या माध्यमातून मागच्या मॅच मध्ये आपण पाहिले. यस, बॅटिंग लाईनअप दोन्ही संघामध्ये आहे. मागच्या मॅच मध्ये संदेशचा बल्ला देखील बोलला होता. नक्कीच 3 षटकार त्याच्या बॅटमधून देखील आपण पाहिले होते, चौकार देखील पाहिले होते 2. म्हणजे एकंदरीत बॅटिंग वर्सेस बॅटिंग ही लढाई निश्चितपणाने आपण म्हणू शकतो. एका बाजूला या स्पर्धेचा उच्चांक ज्या संघाच्या नावावरती आहे तो अर्थातच एंजल 11 गावदेवी एकड़पाडा संघाने 79 बनवल्या, तर नुकत्याच 72चा यशस्वीरित्या पाठलाग केलेला देसाई संघ त्यांच्याशी फाईट करताना. इथे समोरच्या दिशेला उडवलं बॉलला, डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक होता परंतु कोणती चान्स त्याच्याकडे नव्हती. तो येईपर्यंत बॉल निघून गेला सीमारेषा पार. उत्तुंगाचा षटकार. आपला दर्जा नक्कीच सादर करत असताना आपल्याला पाहायला मिळतो, कारण की चेंडूची लेंथ लाईन जर पाहिली तर फारशी खराब नव्हती. मी म्हणेन ज्या पद्धतीने अगदी जवळजवळ चेस्टच्या हायला हा बॉल होता, परंतु तिथनं षटकार टोकणं म्हणजे किती ताकद या खेळाडूमध्ये आहे याचा अनुमान इथं आपण लावू शकता. इथे देखील दुरून खेळायचं होतं आणि दूरवरची लाईन खेळण्याची चेष्टा केली आणि चेंडू गेलाय तो गली पॉइंट रिजनला, जिथे क्षेत्ररक्षक तैनात होता. हातात बॉल विसरला आणि फलंदाज बाद झाला. आता नवीन फलंदाज मागच्या मॅच मध्ये ज्यानं अतिशय चांगला फिनिश टच दिला होता तो संदेश आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. जिशान देखील फार काल मैदानावरती टिकून खेळू शकला नाहीये. चेंडू कमी आहेत. 3 षटकांमध्ये मी म्हणेन टेम्परमेंट नाही तर आक्रमणच करावं लागतं आणि त्या गोष्टी करण्याच्या नादात फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज संदेश मैदानाच्या आतमध्ये आला. हीच ती जोडी मागच्या मॅच मध्ये ज्या जोडीनं विक्रम साधला होता. अर्धशतकीय भागीदारी ह्या जोडीनं मात्र या स्पर्धेमध्ये केली होती आणि सर्वाधिक मोठी भागीदारी ह्या जोडीच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतो. तो संदेश आमचे सूरज तरे जे या स्पर्धेमध्ये महत्वपूर्ण भूमिका पार करतात, आयोजक आहेत, सध्या गुणसंख्या लेखन करतात आणि त्यांचे परम मित्र आल्या बॉलला उडवलं डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर मागे बॅकअपला देखील क्षेत्ररक्षक आला होता. 3ऱ्या धावेसाठी पलटलेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. फिटनेस दर्शवत असताना आपण संदेशला देखील पाहतोय, कारण की ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. एक धाव खूप महत्वाची असते. दरम्यान आपण पाहू शकाल समाजसेवक तुर्वेगावचे सन्माननीय तर ग्रुप ग्रामपंचायत रोजन खुटारीचे माजी सरपंच सन्माननीय नंदकुमारजी म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतं. मोस्ट वेलकम साहेबांचं सहर्ष हार्दिक स्वागत या तुर्भ्याच्या नगरीमध्ये. आई गावदेवी क्रिकेट संघ तुर्भे यांच्या वतीनं भरवलेली ही स्पर्धा आणि मान्यवरांचं हे शुभ आगमन सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतं. मोस्ट वेलकम, सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत.
मान्यवरांची रेलचेल सातत्याने आपल्याला पाहायला मिळतंय. पुढील चेंडू इथे काय जबरदस्त फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. जरूर चेंडू बाहेर जाऊ शकला नाहीये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. त्याच्या हातात हा झेल विसवला आणि फलंदाज बाद झालाय. मोठा धक्का मंगेशला पारतावा लागेल. मान्यवरांचं शुभ आगमन आपण पाहतोय आणि स्वागत खऱ्या अर्थानं केलंय ते गोलंदाजानं. महत्वपूर्ण विकेट मिळून आपल्या टीम साठी ही महत्वाची विकेट डीजे थांबायचं आहे. कारण की मान्यवरांचं शुभ आगमन आपण पाहतोय आणि फटाक्यांची आतषबाजी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय नंदकुमारजी म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन सध्याच्या घडीला आपण पाहतोय आणि त्यांच्या स्वागतास्तव ही फटाक्यांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळाली. एकंदरीत दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. बाद होणारा फलंदाज मंगेश अगदी जड पावलांनी मैदान सोडतोय. कारण की ह्या मॅच मध्ये देखील त्याला योगदान द्यायचं होतं, परंतु त्यांच्या समोर आव्हान तितकंच कडवं आहे. रितेशनं मिळवली ही सफलता. दुसरं षटक हाताळत असताना आपण रितेशला पाहतोय आणि आता मयूर मैदानाच्या आतमध्ये इनट क्रमांक 5 वरती आपल्याला पाहायला मिळेल. सफल झाले होते खेळण्याचा प्रयत्न, परंतु यशांचा वेध घेतलाय आणि क्लीन बॉलच्या माध्यमातून जशास तसं परत यावं लागेल ते मयूरला आणि बाद झाला मयूर. हा धक्का लागलाय. आणखीन एक तो चौथा धक्का आपण पाहतोय तो इकडपाडा टीमला. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना धावफलकावरती 18 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अठरा धावा धावफलकावरती आपण पाहतो. दुसरे षटक प्रगतीपथावरती. 1 टू गो. शेवटचा चेंडू. 3 विकेट या षटकात. इथे देखील लेजंड टेकन. सफलता. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आणि विकेट हॅट्रिक या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट करत असताना रितेशला आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती षटकार आणि त्यानंतर लाजवाब कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. एकंदर 4 विकेट आणि 1 विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली ती रितेशच्या नावावरती. सन्माननीय के कांबळे अर्थात कमलाकरजी कांबळे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होताना आपण पाहतोय. मोस्ट वेलकम. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. तुर्भे संघाच्या वतीनं भरवली गेलेली ही स्पर्धा आणि मान्यवरांची रेलचेल सध्याच्या घडीला आपल्याला मुख्य अतिथी कक्षामध्ये पाहायला मिळते. सन्माननीय नंदकुमारजी म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. सोबतीनं आपण जनार्दनजी पाटील साहेब आणि सुपतजी पाटील साहेबांना देखील पाहतो, परंतु नेत्रदीपक फटका आपल्याला पाहायला मिळतो. संदेशच्या बॅट मधनं बॉलला पाठवलं त्यांना ऑन साइडला स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या दरम्यान हा दमदार षटकार दक्ष अगेन्स्ट हा पलटवार आपल्याला पाहायला मिळतो तो संदेशचा. आवश्यकता असताना हा षटकार ठोकलाय. या षटकारच्या मदतीने धावफलक आता 32 आकड्यावरती. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. या षटकात आतापर्यंत 14 खर्च केल्यात त्या गोलंदाजी करत असताना दक्षिण. शेवटचा बॉल.
ओर द विकेटचा 6 चेंडू 17 वरती खेळतो. आडव्या बॅटनं लॉप करायचं होतं परंतु संपर्क नाही. डॉट बॉल आला शेवटचा. एकंदरीत डाव पहिला संपला आणि प्रथम फलंदाजी करत असताना बनवल्या त्या 32 धावा. 33 धावसंख्येचं मापक असं लक्ष आहे ते अर्थातच वागेश्वर देसाई समोर. मान्यवरांची नुकतीच उपस्थिती आपण पाहिली. फटाक्याच्या आतषबाजीमध्ये सन्माननीय कमलाकरजी कांबळे साहेब अर्थात पिसारव्याचे त्यांचं शुभ आगमन आपण पाहिलं आणि नुकतंच आमचे तुर्भेगावचे समाजसेवक माजी ग्रामपंचायत सदस्य सोमनाथजी भोईर यांचं देखील शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. लगेचच ह्या ठिकाणी सन्मान करणार आहोत ज्यांची नुकतीच उपस्थिती आपण पाहिली. ग्रुप ग्रामपंचायत तुर्भे ग्रुप ग्रामपंचायत रोहिंजन कुटारीचे माजी सरपंच नंदकुमारजी म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान आपण पाहतोय. या ठिकाणी निश्चितपणाने आपल्याला पाहायला मिळेल. मी विनंती करतो की सोमनाथ भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करायचा आहे. यांची वेळेत उपस्थिती नेहमीच आपण पाहतो जेव्हा जेव्हा तुर्भे संघाच्या वतीनं एखादी स्पर्धा किंवा एखादा उपक्रम राबवला जातो मग तो धार्मिक असो किंवा क्रीडा क्षेत्रातील तेव्हा तेव्हा मान्यवरांची आवर्जून उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि नेहमीच मदतीचा हात त्यांच्या माध्यमातून आपण अनुभवलाय. तर त्यांचा यथोचित हा सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. तर त्यांच्या सोबतीनं त्यांचे सहकारी पाटील साहेब या ठिकाणी आहेत. त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूया. मी विनंती करतो आमचे सुनील पाटील यांना. मनोहर भोईर सर आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान देखील पूर्ण करूया. तर जनार्दनजी पाटील किरवलीचे यांनी देखील बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 2,500 रुपयाची धनराशी आली. तसेच नंदकुमारजी म्हात्रे साहेबांकडून देखील या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाची धनराशी त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यानंतर सन्माननीय के कांबळे अर्थात आमचे कमलाकरजी कांबळे साहेबांचा देखील आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मी सुनील पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान पूर्ण करायचा आहे. आपण पाहतोय सातत्यानं तुर्भेवासियांवरती असलेलं प्रेम कमलाकरजी कांबळे यांचं आणि सातत्यानं त्यांची उपस्थिती अनेक आपल्या उपक्रमांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचा हा शुभ सन्मान सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळतोय. राजकीय क्षेत्रातील एक अतिशय महत्वाचे हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यांचं हे शुभ आगमन आणि त्यांचा हा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळाला. डाव पहिला संपला. 32 धावा बनवल्या. 33 आव्हानात्मक हे टार्गेट आहे आणि हे टार्गेट कशा पद्धतीने पार होईल की या टार्गेटचा बचाव होईल हे ऐकण्यासाठी आपण इन्व्हाइट करूया मायक्रोफोन वरती सौरभ पाटील यांना. तर सन्माननीय कमलाकरजी कांबळे साहेबांकडून देखील या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाची धनराशी आले त्याबद्दल आमच्या पूर्ण संघाच्या वतीनं मी मनपूर्वक त्यांचे आभार व्यक्त करतोय. संपूर्ण दानशूर दात्यांचं पुन्हा एकदा आमच्या संघाच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं मनाच्या अंतःकरणापासून मी आभार व्यक्त करतो आणि जातो खेळाच्या दुसऱ्या सत्राच्या दिशेनं सौरभ पाटील यांच्याकडे. कशा पद्धतीनं 33 धावसंख्येचा पाठलाग होईल की बचाव होईल. पहिल्याच बॉल वरती मोठी विकेट मॅचची फकरला झेल संपला. बॅट्समन तुम्ही पाहताय या मैदानावरती आकाश पाटील चा खेळ डीजे. थँक्यू सो मच. डीजेच्या माध्यमातून संगीत तुम्ही ऐकता. उत्तरार्धामध्ये 33ची गरज आहे. सरासरी तुम्ही पाहता 11ची प्रति षटकामध्ये या धावा पूर्ण करायच्या या मॅच मध्ये.
टीम जय वागेश्वर देसाई संघाला. याच्याकडून तुम्ही मॅच पाहिली. चेतनेश्वर कुटारी जय वागेश्वर देसाई 3 मध्ये 17ची गरज आणि त्याच्यानंतर हिमांशू मात्रेचे लागोपाठचे 3 षटकार त्यानंच याच मॅच मध्ये अस्तित्व या स्पर्धेमध्ये ठेवला. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न ऋषी मात्रे होते आणि तुम्ही पाहताय लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव. दीपक जिबूर मेंटमनच्या भूमिकेत एक लेजंड क्रिकेटर. गावदेवी तुर्बे संघाचे आणि स्क्वेअर लेगच्या पद्धत तुम्ही अक्षय घाडग्यांना पाहतात. आमचे प्रवीणजी बडवी नागावचे हे देखील एक जबरदस्त क्रिकेटर आता पंचाच्या भूमिकेत या स्पर्धेमध्ये. यांचं देखील मनपूर्वक स्वागत. युटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. जे स्मार्टफोन वरती टीव्ही वरती जे मायबाप प्रेक्षक जोडल्यात जे आनंद घेतात या गावदेवी तुर्बेच्या क्रीडा नगरीमध्ये त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आणि जे इथे प्रेक्षक उपस्थित त्यांचं देखील स्वागत करू. गुंडलेकरच्या भूमिकेत सूरज टरे हेच आयोजकांच्या भूमिकेत त्यांचं देखील स्वागत करू. फटका बसला महत्वाची विकेट पकडला जेल आणि शून्याचा भोपळा घेऊन हिमांशू मात्र येतो मागच्या रस्त्याला डीजे ठोक. ज्या हिमांशूनं शेवटच्या 3 बॉल मध्ये 17 चेस केल्या तो हिमांशू पुढच्याच मॅच मध्ये शून्याचा भोपला घेऊन माघारच्या रस्त्याला. शून्यावरती बाद झाला आकाश, शून्यावरती बाद झाला हिमांशू. या मॅच मध्ये साहिल गायकरचं षटक एक जबरदस्त गोलंदाज आहे. असं पहिलं खेळाडू आहे साहिल. आम्ही चर्चा नक्की साहिलची केली. तेच करतोय की काय या मॅच मध्ये 33 लक्ष असलं तरी 11 सरासरी प्रति षटकामध्ये. दक्ष गेला नवीन फलंदाज. आडवा बॅट न खेचण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आला. 4 बॉल 1च धावेची मात्र इथे तुम्ही खर्च केली आहे. तुम्ही पाहता साहिलला पुढचा बॉल व्यवस्थित बॅट वर त्याला बॅटचा वरच्या टोसाला बॉल लागला. थ्रो थोडा खराब आला. दुसरीचा प्रयत्न चालू आहे. दुसरी धाव घेत असताना रन आउटच्या स्वरूपात ऋषी मात्रेची विकेट. काय खेळतोय मैदानामध्ये इथे तुम्ही पाहताय. साहिल गायकरच्या षटकामध्ये स्वतःने थ्रो खराब आला. स्वतःला बॉल उचलला फेकला. स्टंप मात्र 3 त्याला मात्र इथे टिपलाय आणि विकेट रन आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. विकास पाटील मैदानामध्ये रनआउटची विकेट. तिसरा धक्का लागलाय जय वागेश्वर देसाईला. या षटकातील शेवटचा बॉल. धाबाधाव पलकावरती तुम्ही पाहता 2 या कडा वीर बजरंग शिरडून तुम्ही देखील सज्ज राहा आणि शेलारपाडा टीम तुम्ही देखील सज्ज राहायचा. खूप चांगला बॉल. गोलंदाजी आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत आणि जिथे 33 लक्ष असताना उघ्या पहिल्या षटक फेकत असताना पॉवर प्लेचा धावा खर्च केल्या 2 आणि 2 विकेट ज्यानं महत्वपूर्ण घेतल्या आकाश पाटीलची आणि त्याच्यानंतर हिमांशू मात्रेची आणि एक रनआउटची विकेट ऋषी मात्रेची.
जिशान सैफी आलाय बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या षटकामध्ये तुम्ही जिशानला पाहता. पहिल्या षटकामध्ये 2 धावा अवघ्या खर्च केल्या. बॉल शिल्लक असतील आता 12 बॉल मध्ये 31 गरज, जी सरासरी 11ची होती ती आता वाढली आहे 15.50च्या सरासरीनं. बघा लवकर फिल्डिंग लगेचच लावून घ्या बंधू, लक्षात असू द्या. समोर तुम्ही विकासला पाहता, त्याच्याचकडे आता भरोसा आहे जय वागेश्वर देसाईचा. इनफिल्डच्या बाहेर तुम्ही 5 फिल्डर आता पाहू शकाल. पॉवर प्लेची पद्धती समाप्त झाली. पहिलाच बॉल उडवला इनफिल्डच्या वरनं, बॉल सारा डीप कव्हर पॉइंटला वेगानं फिल्डर धावतोय, बॉलला अडवला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या बरोबरीने धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती रणसंख्या तुम्ही पाहताय त्या 4 या आकड्यावरती. पुढचा बॉल षटकातील हा बॉल खूप चांगला पुढे फेकला, जिशान बीट केला आता मात्र विकास पाटीलला आलाय डॉट बॉल. डावा डाव पलकावरती तुम्ही 4 पाहताय. स्कोर बोर्ड वरती रणसंख्या हा बॉल देखील तुम्ही पाहता पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वाईड बॉल. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना आता स्कोर बोर्ड वरती रणसंख्या तुम्ही पाहताय 5 या आकड्यावरती. 5 धावा धावपलकावरती. विकेट किपरच्या भूमिकेत तुम्ही मंगेश गायकरला पाहता. कित्येक वर्ष टीमला सांभाळल्या, आता काहीतरी कालबोट दिल्यात त्यानं. जिशान सैफी त्याच्या अगेन्स्ट इथे मात्र झेल. काय झालं, एक्स्ट्रा कव्हरला सोडलाय झेल आणि पहिला टप्पा घेत पंचांचा इशारा आला. हा चौकार. स्वयंसेवकांना विनंती करतो जरा ग्राउंड वरतीच खऱ्या अर्थानं जा तुम्ही. चल लगेच ग्राउंड जरा फेरा करा, लक्षात असू द्या. सीमारेषा पार चौकार. झेल सोडला मयूर मात्रेनं. विकास पाटीलचा हा झेल तुम्हाला महागात पडेल. मयूर भोईरनं तुम्ही पाहताय झेल सोडला. विकास पाटीलचा तो झेल नक्कीच महागात पडेल. षटकातील पुढचा बॉल उडवला, बॉल चालला लॉंग ऑफला. फिल्डर आहे त्याच्या वाक्याच्या बाहेर, ते फक्त पाहतच राहतील. ते म्हणतील दर्शक डीजे. सूरज एखाद्या खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये चुकी झाली ती तुम्हाला चुकी मॅच पासून बाहेर फेकते, पण अशाच रीतीनं मयूर भोईरनं सोडलेला विकास पाटीलचा झेल हा मागात पडेल. आता एंजल 11 एकाटपाडा टीमला विकास पाटीलला ठोकलाय षटकार. दाबा धावपलकावरती 15 या आकड्यावरती. स्पीड अप करा, लक्षात असू द्या. 33 लक्ष. विकास पाटीलला जीवनदान असं म्हटलं, तेलही गेलं तूपही गेलं आणि हाती काहीच नाही राहिलं. हेच तर केलं मयूरनं. आता मयूर जेव्हा जेव्हा मोठे फटके देईल तेव्हा तेव्हा तो डोक्यावरती हात ठेवेल. ही विकेट महत्वाची आहे. बॅटचा हातला करा, पॉइंटला गवसला, वड कॅच, मोठी विकेट. इथे मात्र षटकानंतर फलंदाज झाला बाद. विकास पाटीलची केली संपुष्टात. 15 वरती 4था धक्का जय वागेश्वर देसाई संघाला.
वीर बजरंग शिरडोन टीमचा कॅप्टन तुम्ही देखील उपस्थित राहा. शेलारपाडा टीमचा कॅप्टन तुम्ही देखील उपस्थित राहा. यातून जो सामना जिंकेल आणि वीर बजरंग शिरडोन मध्ये आपण लकी ड्रॉ करणार आहोत, नाहीतर टॉस करू. आपण टॉस करणार आहोत. यातून जो जिंकेल तो आणि वीर बजरंग शिरडोन यांच्यामध्ये आपण टॉस करू. बायचा आपण टॉस करणार आहोत. तर शेलारपाडा टीम या तुम्ही देखील कॅप्टन तुमचा देखील इथे उपस्थित राहा. शेलारपाडा टीमचा कॅप्टन तुम्ही देखील उपस्थित राहा. पुढचा बॉल मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न बीट केला. या बॉलनं अशा रीतीने षटक संपलं जात आहे. तुम्ही पाहता दुसऱ्या या षटकामध्ये धावा आल्या 13 आणि आता समीकरण तुमच्या समोर 33 लक्ष आणि आता 6 बॉल विजयासाठी 18 धावेची गरज. डिजेल देऊयात संधी तोपर्यंत ऐकूया संगीत आणि लगेचच फिल्डिंग लावून घ्या. लक्षात असू द्या. बनतायत तर 6 बॉल 18 का नाही बनू शकत. कधी कधी 6 बॉल मध्ये 6 देखील बनत नाही. हेच तर क्रिकेट आहे. आणि या मैदानावरती आता जिंकणार कोण याच्याकडे लक्ष लागलाय. 6 मध्ये 18 वाचवायच्यात. मयूर भोईर सज्ज झाला बॉलिंग ट्रॅक वरती. त्याच्या समोर दक्षला तुम्ही पाहता लॉर्ड फुल टॉस फटका चांगला बॉल चालला गॅप मध्ये वेगानं सीमा रेषा पार. स्वागत केलं मयूर भोईरचं. पहिला आलाय दमदार चौकार. पाच बॉल 14 ची अजूनही गरज आहे. मोठा हिट हवा आहे. मोठे फटके हवे आहेत. पण इथे बॅटचा कडा लागलाय का. अपील जोरदार आणि पकडलाय जेल. विकेट कीपर फलंदाज बाद. हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये 3 बॉल 14 ची अजूनही गरज आहे. बॅटचा असला आणखी एक विकेट मॅच मध्ये पूर्णपणे वर्चस्व. आता 2 बॉल 14 ची गरज.
हा देखील डॉट बॉल. एक बॉल 14 धावेची गरज या मॅच मध्ये. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर काय गोलंदाजी केली आणि अशा रीतीने हा सामना दुसरा विजय प्रस्थापित केला. एंजल 11 गावदेवी एकटफळा संघ हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्डलक जय वागेश्वर देसाई टीम, तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतला. तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आकाश पाटील, विकास पाटील आणि ऋषी मात्रे टीम कंपनी तुम्हाला